तूच म्हणलास की पुढं आहे मर्दा. तर आपल्याला जायचं होतं आज फटाके आणायला. दुपारी पट्ट करून आवरलो आणि चेहऱ्यातून बांधून घेतलो. तुम्हाला समजलं असेल कुठल्या गावाला चाललो मी. 2 मिनिटात आवरून बाहेर आलो. पोरं पण थांबलेलीच कारण दयान होता. दया आल्यावर मग आम्ही सगळेजण निघालो. एक तर आम्हाला निघायलाच उशीर झालता. त्याच्यात एक किट्ट्याची टोपी सारखं पडत होती. मग ती पडलेली टोपी उचलून आम्ही निघालो. रोड बघून तुम्हाला समजलं असेल का आम्ही एवढं चेहऱ्याला पॅकिंग केलं. तर आज आम्ही चाललेलो कवठे एकंदला. जाता जाता या भावाच्या गाडीला थोडं पाय लावलो. एकदाच कवठे एकंद मध्ये आल्यावर याने काय फटाके बघायला स्टॉलवर गेली. इकडे बघतो तर काय आमचा अक्षा बसला बघून अचानक पळत सुटला. बस भेटली नाही म्हणून परत चालत यायला बघा कसं इथं काय काम लक्षात आलं काय माहिती. आमच्या बरोबर कसं आलं तसं बसमध्ये बसून निघून गेला. कवठेकंद मध्ये येऊनच थांबलेलो आणि परत म्हणाला कवठेकंदला जाऊया चला. याला कसं कुळत काढायलाच बघा थोडं. अजून पुढायचे दादा चला की मग 12-13 किलोमीटर आहे म्हणजे इथनं कवठेकंद 12 किलोमीटर आहे. काय करू इकडचं नको म्हणतो मी. इकडे नको मी. इकडे नको कवठेकंद जाऊया. इकडे चल कसं इकडे तेव्हा जरा काय लिहिले बघते 7 मित्रांचं वाचते.